एक सत्य घटना चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार। आजची स्टोरी पुण्यामध्ये घडलेली स्टोरी आहे। जे पुण्यामध्ये राहतात त्यांना ही स्टोरी कुठे घडलेली आहे त्या हॉस्पिटलचं नाव माहीत असेल आणि आजसुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये तो एरिया सील केलेला आहे। खूप भयानक आहे आजची स्टोरी। जास्तीत जास्त पुढे शेअर करत राहा आणि कोणतं हॉस्पिटल आहे जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। तर हे दोन मित्र गावावरून शिक्षणासाठी पुण्याला आलेले। शिक्षण वगैरे झालं, चांगल्या कामाला लागले आणि कामाला लागल्यानंतर एका मित्राचं लग्न झालं। आता हे दोन्ही मित्र अगोदर संगती राहायचे हॉस्टेलमध्ये, पण लग्न झाल्यानंतर ह्या मित्रांनी ठरवलं की एक वेगळा रूम घ्यावा आणि ते जे कपल होते ते वेगळे राहायला लागले। आता वेगळे राहायला लागले 1-2 वर्ष झालं आणि ते जी लेडीज होती ती प्रेग्नेंट होती। 9वा महिना चालू झालेला। अचानकच रात्री पोटात दुखायला लागलं, म्हणून ह्या मित्राने त्या मित्राला फोन केला की असं असं होतंय, तू येतो का माझ्या संगती? तर तो मित्र बोलला हो चालेल। आणि रात्री कमीत कमी 12-12:30चा टायमिंग झालेला आणि तो मित्र त्या मित्राच्या घरी गेला आणि हे तिघंजणं संगती एक ऑटो केली आणि त्या हॉस्पिटलमध्ये गेले। आता त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तो जो मित्र जो सिंगल होता तो साईडला बसलेला, तो उतरला। त्या मित्राला बोलला तू बिल पे कर, मी लगेच जाऊन हॉस्पिटलमध्ये नर्सला वगैरे सांगतो आणि नाव वगैरे टाकायचं आहे। त्या हॉस्पिटलमध्ये हिचं नाव टाकलेलंच होतं, फाईल वगैरे होती। तर मी सांगतो म्हणजे नर्स वगैरे येऊन हिला घेऊन जाईन किंवा तुम्ही या मागून, मी पुढची प्रोसेस करतो। तर तो बोलला ठीक आहे। आणि हा जे मित्र होता तो हॉस्पिटलमध्ये गेला आणि जे कपल होतं ते मागेच होतं। ती लेडीज रिक्षामधून उतरली, तिचा नवरा रिक्षावाल्याला पैसे देत होता। आता पैसे देत होता त्या पिरियडमध्ये एक नर्स येते व्हीलचेअर घेऊन आणि त्या व्हीलचेअरवर ही लेडीज बसते, म्हणजे जे प्रेग्नेंट लेडी होती त्या व्हीलचेअरवर बसली। आता बसल्यानंतर ती त्या जे प्रेग्नेंट लेडी होती तिला घेऊन चाललेली। आता ह्या गोष्टी तिच्या नवऱ्याने बघितल्या की नर्स घेऊन चाललेली आहे तिला। आता तिच्या नवऱ्याला वाटलं की त्यांच्या हॉस्पिटलमध्ये असं असेल की 9व्या महिन्यामध्ये जास्त म्हणजे 9वा महिना लागल्यावर जास्त चालून देत नसेल आणि व्हीलचेअरवर बसून घेऊन जात असेल, असं काहीतरी असेल। आणि ते नवीनच, त्यांना काही ह्या गोष्टीची खबर नव्हती आणि ती घेऊन चाललेली। ह्याने काय केलं, रिक्षावाल्याला बिल पे केलं आणि हा जाईपर्यंत ती जी नर्स होती त्या ह्या लेडीजला घेऊन गेलेली आणि हा लगेच हॉस्पिटलमध्ये गेला। तर तिथं गेल्यानंतर समोरून त्याचा मित्र आला की आता आम्ही ॲडमिशन वगैरे तर करून घेतलेलं आहे, आता काय करूया की वहिनीला त्यांना सांगा की वहिनीची आता जी पुढची प्रोसेस आहे त्याची जी ट्रीटमेंट आहे ती द्यायची चालू करा। तर ते काउंटरवर गेले आणि ते बोलले आमचा पेशंट आता आतमध्ये आलेला। तिचा नवरा बोलला की आमचं आता पेशंट आतमध्ये आलेलं, ते कुठे? आणि आम्ही ॲडमिशन वगैरे झालेलं आहे आमचं। तर आता जे तिला वेदना होते त्या रिलेटेड, म्हणजे तिला डिलेवरीसाठी काय पुढची प्रोसेस आहे ती करा तुम्ही। तर ती बोलली कोणतं पेशंट? तर बोलले आताच एक नर्स आली व्हीलचेअरवर बसून, मी जेव्हा बिल पे करीत होतो ऑटोवाल्याला आणि ती घेऊन गेली हॉस्पिटलमध्ये, माझ्या डोळ्यासमोर घेऊन गेली। तर ती जी काउंटरवर रिसेप्शनवर बसलेली जी नर्स होती ती बोलली असं कोण पेशंट आलंच नाही आहे। तर हे दोघं शॉक झाले की आमच्यासमोर तर ती लेडीज घेऊन गेली माझ्या बायकोला आतमध्ये डिलेवरीसाठी आणि तुम्ही कसं म्हणतायत की तिला हॉस्पिटलमध्ये आणलीच नाही? त्यानंतर जे डॉक्टर होते ते सुद्धा बाहेर आले ह्यांची मचमच ऐकून आणि तिथं म्हणजे ह्यांची शोधाशोध चालू झाली का तिला नेली कुठं नेमकी, आणि खूप म्हणजे राडा झाला तिथं आणि शेवटी पोलीस कंप्लेंटपर्यंत पण आलं ह्या गोष्टी। त्यानंतर डॉक्टर बोलले तुम्ही इकडे या आणि त्या डॉक्टरनी सांगितलं की तुम्ही ज्या नर्सला बघितलेलं, तिच्या नवऱ्याला सांगितलं ज्या नर्सला बघितलेलं ती ही होती का? तर ते बोलले हां। आणि हा बोलल्यानंतर सगळ्यांचे चेहरे उतारले, हॉस्पिटलमध्ये जेवढा स्टाफ होता सगळ्यांचे चेहरे उतारले आणि ते शोधाशोध करायला लागले। खूप शोधलं पण कुठेच ती भेटली नाही। त्यानंतर जो लास्ट रूम जो आत्तासुद्धा बंद आहे त्या रूमजवळ जायला हे दोघं प्रयत्न करीत होते, पण त्या हॉस्पिटलची लोक बोलायला लागले का तिकडे जाऊ नका, तिकडं अलाव नाही आहे। तर हे बोलले का अलाव नाही आहे? असं तर काय आहे तिथं की तुम्ही जाऊन देत नाही आहे किंवा तिथं खतरा लिहिलेला का असं तुम्ही म्हणतात?
पण ते बोलले नका जाऊ, आपण सगळ्या ह्या गोष्टी तुम्हाला मी सांगेन. पण हे दोघं ऐकायलाच तयार नव्हते, कारण किती केलं तर बायको आहे आणि 9वा महिना चालू. बाळ म्हणजे येण्याचे काही दिवस किंवा काही क्षणच राहिलेले, काही तासच राहिलेले आणि कसं म्हणजे स्वतःच्या बाळाला बायकोला कसं टाकून देणार. ते घाबरलेला पण आणि टेन्शनमध्ये पण दोघं खूप होते आणि रडतसुद्धा होते, कारण त्यांचं जे पेशंट होतं तेच मिळत नव्हतं हॉस्पिटलमध्ये. कुठं गायब झालं काही समजलंच नाही. त्यानंतर हे दोघं ठरवलं की काही करून त्या रूममध्ये जायचं आणि बघायचं नेमकं काय आहे तिथं. आणि हे दोघं धाडस करून गेले, रूम खोलला आणि जे दृश्य समोर बघितलं, दोघं म्हणजे घाबरून गेलेले. ती जी लेडीज होती ती अशी पडलेली होती आणि खाली अख्खं रक्त आणि बाळाला पण म्हणजे असं काढून ठेवलेलं, त्याचं सुद्धा हे मान फाडलेली आणि सगळं रक्त आणि हे सगळं बघून ते म्हणजे खूप घाबरले. त्यानंतर बाहेर आले आणि सांगितलं, माझी जी बायको आहे ती आतमध्ये आहे, बाळसुद्धा आतमध्ये आहे आणि अख्खं रक्त आहे रूममध्ये, हे कसं झालं, कुणी केलं. आणि त्यानंतर ह्या दोघांनी पोलीसला बोलवलं, फोन केला, अशी घटना इथं घडली. मग पोलीस गेले आणि पोलीस गेल्यानंतर म्हणजे टोटली शॉक झाले ते बघूनसुद्धा, हे असं कोण करू शकतं एवढं खराब कृत्य. आणि त्यानंतर तिथे जे हॉस्पिटलच्या बाहेर जे CCTV ते सगळे चेक केले की ही नर्स कोणती, नेमकी का, कुठे नेलं आणि काय. आणि हॉस्पिटलमध्ये सगळीकडे कॅमेरा होता. जेव्हा ती ऑटोमधून लेडीज उतरले, प्रेग्नेंट लेडी, ती नर्स येते घेऊन जाते हे तिच्या नवऱ्याने बघितलं, पण CCTVमध्ये फक्त व्हीलचेअर अशी पुढे जात होती ते बघितलं. त्यानंतर आतमध्ये एंटर पण व्हीलचेअरच एकटी चाललेली असं दिसलं. त्यानंतर जो एरिया बंद होता तिथे सुद्धा CCTV होता, पण तिथे जे CCTV चालू होता त्या पिरियडमध्ये आणि काही क्षणासाठी ती CCTV बंद झालेली. म्हणजे जेव्हा त्या हॉस्पिटलमधून त्या एरियामध्ये जायच्या टायमिंगला तेवढंच काही मिनटाची असेल ती CCTV बंद होती. आता ह्या सगळ्या गोष्टीवर खूप म्हणजे तिथे भांडणं झाली, पोलीस कंप्लेंट आहे. पण पोलीस जे आहे ते कसं प्रूफ मागतात की कोणी केलं, काय केलं. पण अशा गोष्टीवर पोलीस पण कसं विश्वास ठेवणार. आता म्हणजे कोर्ट कचेरी खूप काय झालं मग त्यांचं लास्टपर्यंत. आणि आता काय करणार, कारण हॉस्पिटलवाले पण कोणीच नव्हते की त्यांनी ह्या प्रेग्नेंट लेडीला काही अशा कृत्य केलं. पण हे जे होतं ते वेगळंच होतं. त्यानंतर 1-2 वेळा अशी घटनासुद्धा तिथं झालेली, म्हणून हॉस्पिटलवाल्याला सगळ्या ह्या गोष्टी माहीत होत्या. जेव्हा हे वातावरण थंड झालं तेव्हा हे दोघे जे मित्र होते त्या दोघांना तिकडं बोलवलं आणि तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की खूप वर्षाने इथे एक लेडीज नर्स होती आणि काम करत होती, खूप वर्ष झाले ते. आणि त्या लेडीजची जी मुलगी होती, एकच मुलगी होती, ती डिलेवरीसाठी इथं आलेली आणि डिलेवरीसाठी इथं आल्यावर डिलेवरी करता ती मेल्यानंतर ही जी घटना घडली, तर त्या शॉकमुळे ती जी लेडीज होती तिने सुद्धा इथंच फाशी घेऊन मेली. आता ती मेल्यानंतर असा त्रास देते हॉस्पिटलमध्ये. आणि अशी घटना 1-2 वेळा झालेली आहे, पण ते कसं पैसे वगैरे दाबून ती गोष्ट तिथंच मिटली. पण ह्यांनी ती गोष्ट तिथं मिटवली नाही, बाहेरपर्यंत खुलासा केला. खूप दिवस ते हॉस्पिटल बंद होतं, खूप म्हणजे खूप दिवस हॉस्पिटल बंद होतं. आणि त्यानंतर ते हॉस्पिटल स्टार्ट झालं. पण कसे काही लोक किती दिवस ह्या स्टोऱ्या चालल्या, किती दिवस नाही जाणार. मग हळूहळू तिथे जायला लागले, जे पब्लिक जायला लागले. पण आत्तासुद्धा त्यांनी काय केलं, मग तो एरिया जो आहे तो पुरा सील केला आणि त्यांचं काउंटर साईडला होतं. त्यांनी ते काउंटरचं जे टेबल होतं तो पण साईजमध्ये छोटा केला, म्हणजे कोणी आलं लगेच दिसायला पाहिजे. आणि पुरं म्हणजे चेंजेस करून टाकलं. जसे आपण एंटर होतो ना, समोरच काउंटर ठेवलं, म्हणजे कोणी आलं ना लगेच दिसणार. ती जी व्हीलचेअर होती ती समोरूनच गेलेली, पण त्या टेबलचा हाईट जास्त असल्यामुळे समोर व्हीलचेअर गेली, ती दिसली नाही त्या रिसेप्शनवर जे नर्स बसलेली तिला. त्यानंतर त्यांनी पुरं म्हणजे इंटरनेट चेंज केला, तो एरिया पुरा सेल केला. त्यानंतरसुद्धा अजूनसुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये कोणी ॲडमिट झालं किंवा
डिलेवरीसाठी थांबलं तर वेगळे आवाज येतात, पण त्या आवाजाला इग्नोर करतात. अजूनसुद्धा तिथं अशी आवाज येतात, घटना घडतात, पण त्या गोष्टीला इग्नोर करून ते हॉस्पिटल अजूनसुद्धा चालू आहे. तर आता हे कोणतं हॉस्पिटल आहे नाव सांगणार नाही. तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. असेच नवीन स्टोरी तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि दिवसाआड आपली स्टोरी येत जाईल. 2-2 दिवसांनी आपला चॅनलवर व्हिडिओ येत जाईल. तर त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ संगीत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद.